तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील एक वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या फ्रेम या चित्रपटाबद्दल. जर तुम्हाला केवळ मनोरंजन नाही तर समाज व माणुसकीवर विचार करायला लावणारे चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट नक्कीच तुमच्यासाठी आहे. खरं सांगू मित्रांनो, नागराज मंजुळे एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेतच, पण एक उत्कृष्ट ऍक्टर सुद्धा आहेत. ह्या चित्रपटातील तुम्ही त्यांचा अभिनय पाहाच, तुम्हाला खूपच आवडेल हा अभिनय. कारण ह्या माणसाने तो कॅरेक्टर फक्त केला नाही तर तो जगला आहे. अप्रतिम अशी ऍक्टिंग केलेली आहे. तसेच अमोल वाघला आपण कॉमेडी रोल मध्ये खूप वेळा पाहिलेले आहे, पण ह्या मूवी मध्ये त्यांचा इमोशनल अँगल दाखवलेला आहे. चित्रपटाची सुरुवात दोन फोटोग्राफर पत्रकारांभोवती फिरते. एकीकडे अनुभवी छायाचित्रकार चंदू पानसरे, त्याचा विश्वास आहे की कॅमेऱ्याचे काम म्हणजे सत्य जसेच्या तसे टिपणे आहे, परिस्थिती कितीही कठीण असली तरी. आणि दुसरीकडे तरुण पत्रकार सिद्धार्थ, ह्याच्यासाठी माणुसकी कोणत्याही व्यावसायिक जबाबदारीपेक्षा मोठी आहे. आणि ह्याच विचारांच्या संघर्षातून चित्रपटाची खरी सुरुवात होते. एखादा अपघात किंवा संकट आपल्या डोळ्यासमोर घडत असेल तर आधी कॅमेरा काढायचा का त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे, हा चित्रपटाचा गाभा बनतो आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. कारण आजकाल आपण पाहत आहोत की एखादा व्यक्ती अपघातात किंवा संकटात असेल तर माणसे त्या व्यक्तीचे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पण त्याला लवकर मदत करत नाही. आणि असेच कितीतरी व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हा चित्रपट आपल्याला कोणतेही ठरलेले उत्तर देत नाही, उलट आपल्याला विचार करायला भाग पाडतो की व्यावसायिक कर्तव्य आणि माणुसकी यामध्ये योग्य समतोल कसा साधायचा. एकूणच फ्रेम हा परिपक्व, संवेदनशील आणि प्रभावी चित्रपट आहे. तर तुम्ही पाहिलात का हा चित्रपट? पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि नसेल पाहिला तर जाऊन एकदा पहा झी5 वर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एक नव्या चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये. स्टे हेल्दी अँड हॅपी. बाय.